प्रथम मी आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे व आदरणीय राजाभाऊ फड यांच्या मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट याच्यामध्ये प्रवेश केला आहे। प्रथम त्यांचे आभार मानतो व आमचे मित्र राजाभाऊ फड यांना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी। घोटाळा गेली 10 वर्षापासून चालू आहे आणि सगळ्या परळीकरांना ज्ञात आहे। सगळे अर्धवट काम आहेत, त्याच्यात ते हे आहे चिन्ह आहे दिसणार असं 15-15, 20-20 कोटी रुपयाचे कामं अर्धवट अवस्थेत आहेत। भुयारी 150 कोटी रुपयाचं भुयारी गटार योजनेचं सुद्धा काम अर्धवट आहे। कुणी समोर येऊन त्यांनी चॅलेंज करतो मी की कुणी समोर येऊन मी जे सांगितलेले एक 10-12 परळीतले प्रमुख कामं आहेत त्या कामाचा त्यांनी मला उलगडा करून दाखवावा आणि हजारो कोटी रुपयाच्या फायली ज्या की प्रशासकीय मान्यता मिळून सुद्धा इथं कुठलीही त्याची नोंद नाही आहे आणि कुठेही दखल नाही, फाईल नाहीत, काही नाही, सगळं गायब आहे। आम्ही हे प्रकारासाठी आम्ही वारंवार मोर्चे आंदोलन सुद्धा मी पक्षात असताना सुद्धा केलेले आहेत। ह्याच्यात काही नवीन नाही आहे, पण तिथं फायली त्या दबावाखाली लोकांनी काम केल्यामुळं तिथं फायली वगैरे कुठं आता अद्याप दिसत नाही आहेत। आणि जे काय दबाव आदरणीय धनंजय मुंडे साहेबच काम बघतात। चांगलं बी झालं तरी त्यांनीच केलं आणि वाईट बी झालं तर त्यांनीच केलेलं आहे। त्यांनी हे खुलासा करून दाखवावा। परळी नगर परिषदेमध्ये प्रशासक म्हणल्यानंतर तेच असणार ना। आणि आज बी सामान्य बी कुणातला नळाचा कुठला रोडचा बारीक सारीक प्रश्न असला तर डायरेक्ट त्यांना फोन जाऊन तेच निवारण करतात। बाकी ते ह्या कामासाठीच मी उभा टाकलेलो आहे। मी गेली 6 महिन्यापासून ह्या कामाची चौकशी व्हावं म्हणून मी माझा जीव मी स्वतःला गाडून घेऊन 4 ते 5 तास आंदोलन केलंय। तरी सुद्धा यांना यांनी माहिती वगैरे दडवलेली कारवाई झालीच पाहिजे। त्याच्यासाठीच आम्हाला नगर परिषदेमध्ये जायचं आहे आणि ह्या मागल्या झालेल्या सगळ्या भ्रष्टाचाराचा आम्हाला खुलासा करून राहिलेले काम आम्हाला उर्वरित काम राहिलेले पूर्ण आम्हाला करून परळीकर जनतेची सेवा करायची आहे। प्रवेशानंतर तुम्ही विधान केलं होतं की परळीमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल जे बोगस मतदान झालं आहे त्याला आम्ही यावेळेस उद्याणार नाही, आम्ही प्रत्येक बूथवर खंबीर महासभा करू। सत्यच आहे, सगळ्या मीडियानी सुद्धा दाखवलं आहे, आम्ही प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आम्ही आमच्या नेत्याला सुद्धा आमचे पहिले जे नेते होते त्यांना सुद्धा प्रत्यक्षात दाखवलेलं आहे। ही आम्ही जनतेचे सेवक आहोत, हो का? आम्ही कोणा नेत्याचे गुलाम नाही आहेत।